हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, आमच्या शेजारी राहणाऱ्या सुमित्रा आजी, वय 60-65च्या आसपास, केस पूर्ण पांढरे, पण चेहऱ्यावर एक वेगळी चमक. त्यांच्या डोळ्यात नेहमी काहीतरी बोलकं असायचं. मी नुकताच नोकरीसाठी गावाहून शहरात आलो होतो. आई बाबा गावात आणि मी तिथे एकटाच. दिवस कामात जायचा, पण संध्याकाळ मात्र फार एकटी वाटायची. एका दिवशी संध्याकाळी मी गच्चीत उभा होतो. समोरच्या गच्चीत सुमित्रा आजी उभ्या होत्या. वाऱ्यामुळे त्यांची साडी हलकीशी ओढत होती. त्यांनी माझ्याकडे पाहून हलकसं हसून विचारलं, "एकटाच राहतोस ना? कंटाळा येत असेल?" मीही हसत उत्तर दिलं, "हो, थोडा येतो." त्या दिवसापासून आमच्या गप्पा सुरू झाल्या. एक रविवार त्यांनी मला चहासाठी घरी बोलावलं. त्यांच्या घरात जुन्या लाकडी फर्निचरचा सुगंध, भिंतीवर त्यांच्या तरुणपणाचे फोटो. एका फोटोमध्ये त्या खूप सुंदर दिसत होत्या. लांब केस, आत्मविश्वासपूर्ण नजर. मी फोटो पाहत होतो त्याच वेळी हळूच माझ्या जवळ येऊन म्हणाल्या, "तेव्हा मी खूप सुंदर होते, नाही का?" त्यांच्या आवाजात हलकीशी खोडकर छटा होती. मी नकळत म्हणालो, "आत्ता पण आहात." क्षणभर शांतता पसरली. त्यांनी माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिलं. ती नजर साधी नव्हती, ती जाणीवेची होती. चहा संपल्यानंतर त्यांनी अचानक विचारलं, "तुला कधी एकटं वाटतं का?" मी मान हलवली. त्या म्हणाल्या, "मलाही वाटतं." खूप वर्षापासून. त्यांच्या आवाजात थरथर होता. त्यांच्या आयुष्यातील पोकळी मला जाणवत होती. पती गेले होते बऱ्याच वर्षांपूर्वी. मुलं परदेशात. घर मोठं, पण मन रिकामं. मी नकळत त्यांच्या हातांवर हात ठेवला. त्या हातात अजूनही ऊब होती. त्यांनी हात काढला नाही, उलट बोटं हलकीशी घट्ट पकडली. त्या स्पर्शात वासना नव्हती, पण तीव्र ओढ होती. त्या रात्री मी झोपायला गेलो, पण मन शांत नव्हतं. त्यांच्या डोळ्यातील एकांकीपणा आणि माझ्या मनातील ओढ दोन्हीही एकत्र मिसळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला आवाज दिला, "आज थोडं लवकर ये, तुला काही खास दाखवायचं आहे." त्यांच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा होती. माझ्या छातीत धडधड वाढली. काय दाखवणार होत्या त्या? फक्त फोटो की अजून काही गुपित? दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. आत मंद प्रकाश, अगरबत्तीचा सुगंध आणि रेडिओवर हलकं जुनं गाणं वाजत होतं. "या." त्यांनी हळू आवाजात हाक मारली. आज त्या नेहमीपेक्षा वेगळ्या दिसत होत्या. साधी पण नीट नेसलेली साडी, केस व्यवस्थित बांधलेले, कपाळावर हलकासा सुगंधी अगरबत्तीचा गंध. मी बसलो. त्या माझ्या समोर खुर्चीत बसल्या. काही क्षण शांततात. मग त्यांनी कपाटातून एक जुनी डायरीसारखी पुस्तक काढलं. "हे माझं गुपित आहे," त्या म्हणाल्या. मी चकित झालो. त्या डायरीत त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी होत्या. प्रेम, स्वप्न, अपूर्ण इच्छा. त्या वाचत होत्या आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. त्यांच्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. कधी-कधी वाटतं अजूनही कोणीतरी असावं ज्याच्यासोबत मन मोकळं करता येईल. त्यांनी हळू सांगितलं. मी त्यांच्याकडे सरकलो. "मी आहे ना?" त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत प्रश्नही होता आणि उत्तरही. क्षणभर त्यांनी हात पुढे केला. मी त्यांच्या हातात हात घेतला. त्या थरथरत होत्या. भीतीने नाही, तर भावना दाटून आल्यामुळे. "हे चुकीचं तर नाही ना?" त्यांनी हलक्या आवाजात विचारलं. मी शांतपणे म्हणालो, "जर दोघांनाही आनंद आणि आधार मिळत असेल तर चुकीचं कसं?" त्यांनी डोळे मिटले. माझ्या खांद्यावर हलकंसं डोकं टेकवलं. त्या स्पर्शात शब्द नव्हते, पण जवळीक होती. एकांकी. दोन मन एकमेकांच्या उभेत विसावलेले. त्या रात्री आम्ही फक्त गप्पा मारल्या. हसणं, जुन्या आठवणी, भविष्याबद्दल स्वप्न. त्यांनी सांगितलं, "वय फक्त आकडा असतो, मन तर अजूनही तरुण असतं." मी हसलो, कारण त्या क्षणी मला जाणवलं, हे नातं फक्त आकर्षण नव्हतं, ही दोन मनाची भेट होती.
दरवाजा बंद होताना त्यांनी हलकसं म्हटल्या, "उद्या पुन्हा येणार ना? मी मान हलवली. पण उद्या फक्त गप्पा असतील का? की भावना अजून खोल जातील? दुसऱ्या दिवशी मी नेहमीपेक्षा लवकरच त्यांच्या घरी पोहोचलो. मनात उत्सुकता होती आणि थोडी दडदडही. दरवाजा उघडल्यावर त्यांनी हलकसं हसून विचारलं, "आज इतका लवकर?" मी म्हणालो, "कोणीतरी वाट पाहत असेल तर उशीर कशाला करायचा?" करणार त्यांच्या गालावर हलकीशी लाज उमटली. आज घरात थोडा अंधार होता. फक्त खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश त्या खिडकीजवळ उभ्या होत्या. वाऱ्याने साडीचा पदर हलकासा डोलत होता. मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. काही क्षण दोघेही शांत. "तुला माझ्यासोबत खरंच बरं वाटतं?" त्यांनी विचारलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. "हो, कारण तुम्ही मला समजून घेता." त्या क्षणी त्यांनी माझा हात धरला. ह्यावेळी पकड थोडी घट्ट होती, जणू काही सोडायचंच नाही. त्यांनी हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला. मीही त्यांच्या कमरेभोवती हलकासा हात ठेवला. त्या क्षणी वेळ जणू थांबला. वय, समाज, लोक काय म्हणतील, सगळं दूर गेलं. त्यांनी माझ्या छातीवर डोकं टेकवलं. मी त्यांच्या केसांवरून हात फिरवला थोडा. तो स्पर्श कोमल होता, वासनेपेक्षा जास्त आपुलकीने भरलेला. त्यांच्या श्वासाची लय माझ्या श्वासांशी मिसळत होती. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "मला फक्त इतकंच हवं होतं, कुणीतरी जवळ असावं." मी उत्तर दिलं, "मी आहे." तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. दोघेही दचकून मागे सरकलो. त्या थोड्या घाबरल्या. कोण असेल इतक्या रात्री? त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर उभा होता त्यांचा मुलगा. त्याने मला पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा बदललेला भाव त्याला जाणवला. क्षणभर तणाव पसरला. आता पुढे काय होणार? हे नातं उघडं होईल का? की काही वेगळंच वळण घेईल? दरवाजा उघडताच त्यांच्या मुलाचा चेहरा गंभीर दिसत होता. त्याने घरात पाऊल टाकलं आणि माझ्याकडे एकटक पाहिलं. "आई, इतक्या रात्री?" त्यांचा प्रश्न हवेतच राहिला. सुमित्रा आजीने स्वतःला सावरलं. "हा आपला शेजारी आहे. चहा प्यायला आला होता." त्या शांतपणे म्हणाल्या. पण मुलाच्या नजरेत संशय स्पष्ट होता. काही क्षण तणावपूर्वक शांतता पसरली. मी उठलो. "काका, मी निघतो." असं म्हणत दरवाजाकडे वळालो. तेवढ्यात आजीने हाक मारली, "थांब." त्यांचा आवाज ह्यावेळी ठाम होता. त्या आपल्या मुलाकडे वळल्या. "हो, हा माझ्यासोबत वेळ घालवतो कारण मला एकटं वाटतंय. तू आणि तुझी बहीण तुमच्या आयुष्यात व्यस्त आहात. मी काही चुकीचं करत नाही. फक्त बोलायला, हसायला कुणीतरी सोबत असावं इतकंच." त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाजात आत्मविश्वास होता. मुलगा काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची कठोरता हळूहळू मावळत झाली. "आई, मला कधी कळलंच नाही की तुला इतकं एकटं वाटतं." तो हळू आवाजात म्हणाला. त्याने माझ्याकडे पाहिलं. "तू तिचा आधार ठेवशील ना?" मी मान हलवली. "नेहमी." त्या रात्रीनंतर आमचं नातं बदललं. हे गुपित राहिलं नाही, पण हे चुकीचंही नव्हतं. आम्ही दोघे रोज संध्याकाळी गच्चीत बसायचो. चहा, गप्पा, हलकीशी हसणं. कधी हातात हात, कधी फक्त नजरेतून संवाद. हे नातं शरीरापेक्षा जास्त मनाचं होतं. वयाच्या पलीकडचं, समाजाच्या चौकटीबाहेरचं. सुमित्रा आजी एकदा हसून म्हणाल्या, "मला पुन्हा तरुण वाटायला लागलंय." मी उत्तर दिलं, "कारण मन कधी म्हातारे होत नाही. कधीकधी प्रेम गाजावाजा करत नाही. हे शांतपणे येतं. दोन एकाकी मनांना आधार देतं आणि आयुष्याला पुन्हा रंग देतं." आमची कहाणीही तशीच होती. गुपिताने सुरू झालेली, पण स्वाभिमान आणि समजुतीने संपलेली. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल. धन्यवाद.